फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत 36 चेस्ट कटोरी ब्लाऊज बॅकपार्ट. त्यासाठी तयार उंची 13ची हवी व 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेणार आहोत. 2.25 इंचाचा गळा घेणार आहोत. 3 इंचाचा शोल्डर घेणार आहोत. 5.5 इंचाचा मुंडा घेणार आहोत व मार्किंग करून घेणार आहोत. 36 चेस्टचा चौथा भाग 9 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत व 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन घेणार आहोत. खालच्या बाजूने कंबर 32 आहे. 32चा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. 1 इंच टक्स पॉईंट देण्यासाठी घेणार आहोत व 2 इंच फिटिंगसाठी मार्जिन घेणार आहोत. मार्किंग केलेली आखून घेणार आहोत. गळा आपल्याला 3चा हवा आहे. त्यासाठी दोन्ही बाजूनी शिलाई मार्जिन सोडून 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची व एक बॉक्स आखून घ्यायचा. तर आपण डीप गोल गळा आखून घेणार आहोत. त्यासाठी मार्किंग करून घ्यायची. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बॅक पार्टची कटिंग सांगितलेली आहे. मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची व गोल आकार देऊन घ्यायचा. आता आपण गळा कट करून घेणार आहोत. गळा कट करून झालेला आहे. आपण आता शिलाई करून घेणार आहोत. त्यासाठी खालच्या बाजूने ब्लाऊज पीस व त्याच्यावरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची. अशाच प्रकारे पूर्ण गळ्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून झालेली आहे. आणखी एक शिलाई मारून घ्यायची. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल पाठीमागचा भाग कसा तयार करायचा ते. अजून कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे गळ्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे व पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घेतलेले आहेत. ब्लाऊज आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक दाब टीप मारून घेतलेली आहे. पूर्ण गळ्यावरती दाब टीप मारून घ्यायची. व खालच्या बाजूने अशाच प्रकारे एक शिलाई मारून घ्यायची. एकदम फिनिशिंग मध्ये शिलाई मारून घ्यायची. खालच्या बाजूने शिलाई मारून झालेली आहे. आता आपण पूर्ण ब्लाऊज वरती बाजूने शिलाई मारून घेणार आहोत. दुसऱ्याही बाजूने अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची. तर तुम्हाला हा पार्ट कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर आपला पार्ट तयार आहे. आपण आता टक्स मारण्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत. त्यासाठी ब्लाऊज हा फोल्ड करून घ्यायचा व 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. टक्स उंची 4 इंचावरती मार्किंग करून टक्स मारून घ्यायचे. दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायची. टक्स मारून झालेला आहे. अशा प्रकारे आपला बॅक पार्ट तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर पूर्ण गळ्यावरती आपण आता लेस लावून घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला लेसच्या एका बाजूने शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्याही बाजूने लेसच्या अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.